वाणी विधानसभा न्यूज मध्ये तुमचं स्वागत. वाणी शहर सध्या बेकायदेशीर धंद्यांविरोधात सुरू असलेल्या राजकीय निदर्शनांनी गजबजलेलं आहे. हे निदर्शने भारतीय जनता पक्षाच्या भाजप समर्थकांकडून केले जात आहेत. पण नागरिक एक महत्त्वाचा प्रश्न विचारत आहेत. मागच्या दशकात संजीव रेड्डी बोडकुरवार वाणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना असे निदर्शने का झाली नाहीत? चला इतिहासावर एक नजर टाकूया. वाणीमध्ये बेकायदेशीर धंद्यांचे अस्तित्व हे नवीन नाही. हे धंदे अनेक वर्षांपासून सुरू आहेत, पण त्यावेळी कोणीही आवाज उठवला नाही. आता शिवसेना, उद्धव ठाकरे गट चे संजय देरकर आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि भाजपला अचानक ही समस्या आठवली आहे. यामुळे निदर्शनामागील राजकीय हेतूंबद्दल संशय निर्माण झाला आहे. काही नागरिकांचा असा विश्वास आहे की हे निदर्शने सच्च्या सत्ताधारी आमदारांची प्रतिमा मलिन करण्याचा एक प्रयत्न आहेत. जर भाजपला खरोखरच हे बेकायदेशीर धंदे बंद करायचे असतील तर त्यांनी आपल्या कार्यकाळात हे प्रश्न का हाताळले नाहीत, असा प्रश्न जनता विचारत आहे. हे दिसणारे दुटप्पीपणा नागरिकांमध्ये चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. वाणीतील लोक आता अधिक पारदर्शकता आणि कृतीची मागणी करत आहेत. ते राजकीय पक्षांना पक्षीय स्वार्थांपेक्षा जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करत आहेत. बेकायदेशीर धंद्यांविरुद्धची लढाई केवळ राजकीय फायद्यासाठी नसून नागरिकांच्या खऱ्या कल्याणासाठी असली पाहिजे. अधिक अपडेट्ससाठी आणि तुमच्या परिसरातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवण्यासाठी वाणी विधानसभा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.